नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या कंबाईन ब पूर्व 2024 ची पॉसिबल आन्सर की पुढच्या 10 मिनिटात आपण डिस्कस करूया. पहिला प्रश्न हा भूगोलात ओव्हरलॅप होणारा होता. पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. तागाची रिश्रा येथे सुरू झाली आणि मुंबईतली जी सुती कापड गिरणी ती कावसजी नानाभाई यांनी सुरू केली. असे ऑप्शन्स होते. सर्व याच्यातले बरोबर आहेत. चौथा ऑप्शन होता. कारण पहिली कापड गिरणी मुंबई आणि ताग गिरणी रिश्रामध्ये सुरू झालेली. मुंबईतली जी सुरू झाली ती कावसजी नानाभाई दावर यांनी सुरू केली होती. आणि रिश्रामध्ये जी ताकगिरणी आहे ती जॉर्ज एसलँड आणि बाबू बायसंभेर सेन यांनी सुरू केलेली होती. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर चौथं ऑप्शन होतं. भारतीय जनगणनेनुसार कोणती वस्ती नागरी वस्तू म्हणून ओळखली जाते? आपण नागरी वस्ती किंवा नागरी लोकसंख्या मोजताना जर अर्बन पॉप्युलेशन 2011च्या जनगणनेनुसार 31.14% असेल, तर आपण त्याचे नियम बनवले होते, की अर्बन युनिट्स किंवा टाउन्स जिथे महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्र आहेत ती आणि असे टाउन्स ज्यांना सेन्सस टाउन्स असं म्हटलेलं आहे. तर सेन्सस टाउन्सची त्यांनी व्याख्या केली होती. 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या, 75% पेक्षा पुरुष कामगार हे गैर कृषी क्षेत्रामध्ये म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि 400 पेक्षा जास्त लोकसंख्या घनता आहे. त्याला सुद्धा अर्बनमध्येच कॅल्क्युलेट करायचं. तर हे जे ऑप्शन आपण निवडले तर महानगरपालिका, नगरपालिका बरोबर आहे. 5,000 पेक्षा बरोबर आहे. इथे 75% पाहिजे होतं. क चुकलेलं आहे. ड बरोबर आहे. त्यामुळे तिसरं ऑप्शन आहे 16चं. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही? जर आपल्याला आपल्या रेसिडेंट्सनी जर आपल्याला फॉरेक्स फॉरेक्स ट्रान्झॅक्शन करायचे असतील. उदाहरणार्थ मला जर अमेरिकेत गुंतवणूक करायची असेल किंवा अमेरिकेतल्या माझ्या नातेवाईकाला पैसे पाठवायचे असतील किंवा एखाद्या नातेवाईकांकडनं तिकडनं मला जर पैसे मागवायचे असतील, तर हे सगळे प्रकारचे व्यवहार मला कोणत्या-कोणत्या माध्यमातून करता येऊ शकतात. तर मला तिकडचे शेअर्स हे कुठल्यातरी एका स्टॉक एक्सचेंजमध्ये रिकॉग्नाइज करून मला हे व्यवहार करता येऊ शकतात. एखादं असं प्लॅटफॉर्म जे रिझर्व्ह बँकेने ऑथराईज केलेलं आहे, त्याच्यातून पण मी ही परकीय चलनाचे व्यवहार करू शकतो किंवा एखाद्या बँकेच्या माध्यमातून पण करू शकतो. पण एनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफरिंग फॉरेक्स फॉरेक्स ट्रेडिंग सर्व्हिसेस असे कोणत्याही प्लॅटफॉर्मवर मी ते करू शकत नाही आणि करत असेल, तर त्याच्यावर मध्यंतरी आर-बी-आयने काही फॉरेक्स ट्रेडिंगवर, इल्लीगल फॉरेक्स ट्रेडिंगवर थोडेसे हत्यारं उचललेली होती. फेमा नावाचा कायदा केलेला आहे, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. या अंतर्गत असे इल्लीगल फॉरेक्स ट्रेडिंगचे प्लॅटफॉर्म्स तर त्याला आर-बी-आयने आता बाहेर टाकलेलं आहे. त्यामुळे आता लीगल किंवा ऑथराइज असणाऱ्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरूनच व्यवहार होऊ शकतात. त्याच्या संबंधित हा प्रश्न असावा. 2023च्या अखेरीस हे उपाय योजलेले होते. तर तिसरं ऑप्शन कुठलीही माहिती नसताना पण एक्झॅगरेटेड सेंटेन्स आहे. एनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मग ते एक्झॅगरेटेड आहे. त्यामुळे ते आपल्याला ऑप्शन निवडता येतं. 21चं 3 उत्तर होतं किंवा या प्रश्नाचं तिसरं ऑप्शन उत्तर होतं. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था म्हणजे नाफेड, नॅशनल ॲग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन याचं मुख्य उद्दिष्ट कोणतं? तर त्याच्या नावातच आहे कोऑपरेटिव्ह. त्यामुळे सहकाराच्या तत्त्वावर विपणन प्रक्रिया हाताळणं हे नाफेडचं काम आहे. त्यामुळे सी ऑप्शन आहे. याच्यातला तिसरा ऑप्शन ओन्ली सी निवडायचा होता. ती कुठलंही कर्ज देत नाही. रुरल इंडस्ट्रियलायझेशन हे काम नाफेडचं असण्यापेक्षा नाबार्डचं आहे. आणि टू सेल ॲग्रीकल्चर प्रोड्यूस ॲट चिपर कॉस्ट हे कुठलंही काम नाफेड करत नाही. नाफेड विपणनाचं काम करते. शासन निर्देशित कृषी मालाची खरेदी करायची असेल, ए-पी-एम-सीमध्ये माल आला, तर अन्नधान्याची मुख्यतः खरेदी एफ-सी-आय करतं. तेलबिया आणि सहकारी तत्त्वावर त्याचे विपणन आणि खरेदी करण्याचं काम नाफेड करत असतं. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कापसाचं किंवा ज्यूट कॉर्पोरेशन इंडिया ज्यूटचं आणि तंबाखू मंडळ तंबाखूची खरेदी करत असतं. त्यातली ही नाफेड ही एक सहकारी संस्था आहे जी विपणनामध्ये काम करते. तर नाफेडचं काम खरेदी आणि विपणन करणं आहे. त्यापेक्षा पण आणखी जास्त तिचं काम आहे आंतरराज्यीय आणि निर्यात व्यापाराला चालना देणं. हे तिचं काम आहे, जे मुख्यतः आपण हायलाइट करतो. पण इथे जो शब्द वापरला गेलेला आहे प्रश्नामध्ये तो आहे विपणन. तर विपणन असं त्याचं काम आहे. त्यामुळे तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. कृषी मालाचे सहकारी तत्त्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. तिसरं ऑप्शन निवडायचं होतं 22 या प्रश्नाचा. 23वा प्रश्न आहे भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज म्हणजे इंडियन बजेटरी जे काही डॉक्युमेंट्स असतात, त्याच्यामध्ये काय-काय दाखवलं जातं? तर टोटल रिसीट्स आणि टोटल एक्सपेंडिचर दाखवलं जातं. फिस्कल डेफिसिट पण दाखवले जाते. प्रायमरी पण दाखवले जाते आणि इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट पण दाखवले जाते. उदाहरणार्थ, आपण हा जर दस्तावेज बघितला, तर टोटल रिसीट्स दाखवलेले असतात. महसुली जमा आणि भांडवली जमेची एकूण जमा आहे, टोटल रिसीट्स. नंतर महसुली खर्च, भांडवली खर्चाचा टोटल खर्च आहे, एकूण खर्च म्हणजे टोटल एक्सपेंडिचर. मग त्याच्यात रेव्हेन्यू डेफिसिट महसुली तूट असते. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट परिणामी महसुली तूट असते.
फिस्कल डेफिसिट राजकोषीय तूट असते आणि प्रायमरी डेफिसिट प्राथमिक तूट असते. म्हणजे या प्रश्नामध्ये दाखवलेले सगळे ऑप्शन त्याच्यामध्ये बरोबर बसतात. एकूण जमा खर्च, राजकोषीय, प्राथमिक आणि परिणामकारक महसुली तूट सर्व त्याच्यामध्ये येतात. 24वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? ज्याला आपण सीपीआय आय-डब्ल्यू म्हणतो, इंडस्ट्रियल वर्करसाठीचा सीपीआय. त्याच्या संदर्भात काही विधानं केलेली आहेत. आपण थोडी किरकोळ त्याची माहिती जर करून घेतली, तर सीपीआय आय-डब्ल्यू इंडस्ट्रियल वर्कर जो आहे, त्याच्यासाठी आधारभूत वर्ष 2016 आहे. 463 प्रकारच्या वस्तू आणि सेवा विचारात घेतात आणि या वस्तू आणि सेवांमध्ये किती किमतीत वाढ होते, त्याच्यावरनं चलनवाढ मोजतात आणि चलनवाढ मोजता आली, तर इंडस्ट्रियल वर्कर्स म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे, म्हणजेच संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या या इंडस्ट्रियल वर्कर्सना पगार देताना पगारासोबत महागाई भत्ता किती द्यायचा, म्हणजे डिअरनेस अलाउन्स किती द्यायचा, याच्यासाठी सीपीआय आय-डब्ल्यू वापरला जातो. 7 प्रकारची क्षेत्र त्यांनी निवडलेली आहेत, ज्याच्यामध्ये या क्षेत्रांमध्ये काम करणारे इंडस्ट्रियल वर्कर्स आहेत. फॅक्टरीज, माइन्स, प्लांटेशन्स, रेल्वे, पब्लिक मोटर ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्स, इलेक्ट्रिसिटी जनरेशन, पोर्ट्स आणि डॉक्स इथे काम करणारे सगळे इंडस्ट्रियल वर्कर्स याच्यात विचारात घेतले जातात. याच्यावरनं जर आपण काही विधानं वाचली, तर काही एक्झॅगरेटेड सेंटेन्सेस आपल्याला सापडतात. त्यातलं ड हे विधान परफेक्टली त्याच्यामध्ये खरं आहे असं बसतंय. आपण ड वाचून नंतर अ, ब, क वाचू. ड आहे, इट हेल्प्स टू एन्श्युअर दॅट इंडस्ट्रियल वर्कर्स रिसीव्ह फेअर वेजेस अँड मेंटेन अ डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. जरी सीपीआय आय-डब्ल्यू हा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मोजणारा निर्देशांक जरी नसला, तरी त्यांना आपल्याला डिअरनेस अलाउन्स मोजायचा आहे. डिअरनेस अलाउन्स म्हणजे काय? तर त्याला जे काही वेजेस मिळणार आहेत, जो पगार मिळणार आहे, त्याच्यासोबत जर त्याला महागाई भत्ता मिळाला, तर त्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व वस्तू त्याला खरेदी करता येऊ शकतात आणि त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग डिसेंट म्हणजे मेंटेन होऊ शकतं, असा त्याचा अर्थ आहे. मग ड हे परफेक्ट सेंटेन्स आपल्याला वाटतंय. मग आपण ए-बी-सी खोटे कसे ठरवले ते सांगता येऊ शकतं. इट अप्लाइज टू ऑल वर्कर्स इन इंडिया रिगार्डलेस ऑफ देअर सेक्टर. तर असं नाहीये. इथे फक्त ऑर्गनाइज सेक्टरसाठीच हा निर्देशांक आहे. एखादा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारा, म्हणजे रस्त्यावर भाजी विकणारा जर कामगार असेल आणि त्याला आता महागाई भत्ता, तर तो कोणी द्यायचा हा प्रश्न आहे, कारण तो असंघटित आहे, अनऑर्गनाइज आहे. किंवा चहाच्या दुकानात काम करणारा एक वेटर आहे आणि ती ऑर्गनाइज संस्था नाहीये, तर त्याला कुठला आला महागाई भत्ता? त्याच्या मालकाला आणि त्याच्या कामगाराला माहीत पण नसेल, की असं काहीतरी निर्देशांक मोजला जातो. त्यामुळे रिगार्डलेस ऑफ द सेक्टर हे एक्झॅगरेटेड सेंटेन्स आहे, ए चुकलेलं आहे. इट इज सोलली यूज्ड टू डिटरमाइन मिनिमम वेज. एक तर मिनिमम वेज ठरवण्यासाठी हा निर्देशांक वापरत नाहीत. तर हा वापरतात फेअर वेजेससाठी लागणाऱ्या डिअरनेस अलाउन्ससाठी. दुसरं सीपीआय आय-डब्ल्यूचा वापर आणखी महागाई मोजण्यासाठी पण केला जातो. तो आणखी इव्हन जी-डी-पी मोजण्यासाठी सुद्धा आधी केला जात होता. तर इट इज सोलली यूज्ड, सोलली किंवा केवळ असा जो शब्द आहे, तो पुन्हा एक्झॅगरेटेड आहे, म्हणून बी सेंटेन्स पण वगळता येतं. हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे, जे कधीही बदलत नाही. नाही, बदलत असते. उलट आपण ते आता रिसेंटली बदललं पण होतं. 393 वस्तू आणि सेवा होत्या. त्या आपण 463 वस्तू आणि सेवा केलेल्या आहेत. हे बास्केट आपण नेहमी बदलत असतो. त्यामुळे कधीच बदलत नाही असं पण सेंटेन्स एक्झॅगरेटेडच आहे. त्यामुळे अ, ब, क वगळता येतं. ड 24चं मला वाटतं 3 उत्तर असलं पाहिजे. खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही? म्हणजे संख्यात्मक आहे असं विचारायचं आहे. संख्यात्मक म्हणजे जिथे थेट क्वांटिटी ऑफ मनी मॅनेज होते असं साधन विचारलेलं आहे. तर ओपन मार्केट ऑपरेशन्स हे त्याचं उत्तर आहे. कन्झ्युमर क्रेडिट, मार्जिन रिक्वायरमेंट आणि डायरेक्टिव्हज हे हे जे आहे ते गुणात्मकच आहेत. उदाहरणार्थ आपण जो तक्ता पुस्तकात इव्हन लेक्चर्समध्ये मी वापरलेला आहे. क्वालिटेटिव्ह काय, तर मार्जिन रिक्वायरमेंट जे एका ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. सिलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल ते पण दिलेलं आहे आणि डायरेक्ट ॲक्शन ते पण त्या प्रश्नात दिलेलं आहे. ही तिघं ही क्वालिटेटिव्ह आहेत. एक वगळायचं आपल्याला क्वांटिटेटिव्ह, जे ऑड आउट आहे आणि ते आहे ओपन मार्केट ऑपरेशन्स. सी-आर-आर, एस-एल-आर, रेपो दर, सगळ्या प्रकारचे व्याज दर आणि ओपन मार्केट ऑपरेशन्स हे सगळे चलनविषयक धोरणाची क्वांटिटेटिव्ह साधनं आहेत. क्वालिटेटिव्ह नाही असं विचारलंय. मग क्वांटिटेटिव्ह निवडायचं होतं. 25चं 4 उत्तर आहे. खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे? भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. इंडियन हँडीक्राफ्ट्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन वॉज एस्टॅब्लिश इन 1958. तर हे विधान बरोबर आहे. त्याचं नाव इंडियन हँडीक्राफ्ट्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं होतं. त्याचं नाव 1962 मध्ये बदलण्यात आलं आणि त्याला आता एक्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं करण्यात आलंय. आणि दोन्ही हँडीक्राफ्ट पण आणि हँडलूम पण, हस्तोद्योग आणि हस्तमाग याच्या निर्यातीचं महामंडळ असं त्याचं नाव आता झालेलं आहे 1962 नंतर. मूळ स्थापना 1958 ची आहे. तर हे विधान बरोबर आहे. दुसरा विधान आहे, पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना ही
केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. योजनांचे 3 प्रकार पडतात. केंद्रीय, केंद्र पुरस्कृत आणि राज्य योजना. तर ही केंद्र पुरस्कृत नाहीये. ही पूर्णपणे केंद्रीय योजना आहे. सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. पीएम विश्वकर्मा जी सप्टेंबर 2023 मध्ये लॉन्च झाली. पीएम विश्वकर्मा विल बी इम्प्लिमेंटेड ॲज अ सेंट्रल सेक्टर स्कीम. म्हणजे तिचा 100% खर्च केंद्रच करणार आहे. ती केंद्र पुरस्कृत नाहीये, केंद्रीयच आहे. केंद्र पुरस्कृत म्हणजे त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्याचा वाटा असतो. तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड नाहीये. पूर्णपणे ती सेंट्रल सेक्टरच आहे. त्यामुळे विधानच बरोबर आहे. 26चं एक उत्तर आहे. काही विद्यार्थ्यांचे चुकीचं पण असू शकतं. दुसरं पण तुम्ही दोन्ही बरोबर असं पण दिलेलं असू शकतं. पण शब्दांचा खेळ आहे. ठीक आहे. 27वा प्रश्न आहे जोड्या लावा. हे पण सोपंच होतं. हरित क्रांती आणि सरळ अन्नधान्य उत्पादन. पीत तेलबिया निवडायचं होतं. नील मत्स्य आणि सोनेरी फळांचे उत्पादन. तर तिसरा ऑप्शन पहिलाच सापडत होता. 27चं 3 उत्तर आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद टिंबटिंबमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केलेली आहे. 112वं कलम ज्याला आपण अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट वार्षिक वित्तीय विवरण म्हणतो. त्याच्यानुसार आपण अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करतो. तर 112वं कलम 28चं एक उत्तर होतं. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे आणि ते 50-50 ऑड आउटच होतात. काहीतरी एकच बरोबर असणार आहे. जीडीपीमध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते किंवा असते. आपल्याला काहीतरी एकच निवडायला लागेल. आता जीडीपी म्हणजे डोमेस्टिक आणि डोमेस्टिक आपण जेव्हा म्हटलं तेव्हा आपल्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत आपल्याला निवडायचं आहे. मग ते नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न असेल तर त्याच्यात कॅल्क्युलेट करायचं नसतं आपण. या भौगोलिक सीमेच्या आत देशांतर्गत असा शब्द आहे. भौगोलिक सीमा म्हणजे ही आपली भौगोलिक सीमा आहे. या सीमेच्या आत कमवलेलं उत्पन्नच विचारात घ्यायचं. एखादा भारतीय जर तो इराणमध्ये कमवत असेल, तर ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं नाही. आपल्या भौगोलिक सीमेच्या आतलंच कॅल्क्युलेट करायचं आहे. भौगोलिक सीमा जी आपण सीमा निर्धारित केलेली, इव्हन आपलं सागरी क्षेत्र, इव्हन आपलं हवाई क्षेत्र, इव्हन आपले देशी विमानं, देशी जहाजं आणि आपली दूतावास आणि देशी तेल आणि नैसर्गिक वायू केंद्र. इथे असणारे सगळे ॲक्टिव्हिटीज आपण आपल्या देशांतर्गतमध्ये मोडतो. पण या देशांतर्गत भौगोलिक सीमेच्या बाहेर असणारं कोणतेही उत्पन्न आपण गणत नाहीत. उत्पन्न समाविष्ट नसते. त्यामुळे अविधान बरोबर आहे. 29चं एक उत्तर निवडायचं होतं. टिंबटिंबमध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा आलेला. म्हणजे आपण ह्युमन पॉवर्टी इंडेक्स रिप्लेस केला. तर 2010च्या अहवालामध्ये आपण तो इंट्रोड्यूस केलेला आहे. 30चं 3 उत्तर आहे. 1997 मध्ये ह्युमन पॉवर्टी इंडेक्स इंट्रोड्यूस झाला होता. 2010 मध्ये आपण त्याला बंद केलं आणि त्याच्याऐवजी आपण आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स इंट्रोड्यूस केलेला आहे, ज्याच्यामध्ये तब्बल 10 डायमेन्शन्स आहेत. तर तो कधी इंट्रोड्यूस झाला असं विचारलेलं आहे. इंट्रोड्यूस्ड तर 2010 हे त्याचं उत्तर आहे. मुद्दाम त्याने 1997 पहिल्या ऑप्शनमध्ये दिलं होतं, की आपण पटकन मानवी गरिबी निर्देशांक वाचून 97 देऊ शकतो उत्तर कदाचित. तर तिसरं उत्तर आहे. 30चं 3 उत्तर आहे. जीडीपीवर आणखी एक प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या. जीडीपी आणि जीडीपीपेक्षा एन-एन-पी हा नेहमी कमी असतो असं दिलेलं आहे. बरोबर आहे. कारण आपण घसारा वजा करतो आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो. निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. हे पण बरोबरच आहे. आणि ब दोन्ही विधानं बरोबर होती. एखादी महिला तिने 5,000चे कपडे वर्षभरात शिवून पैसे कमवले तरी 5,000 तिला शिल्लक राहत नाहीत. कारण तिला ₹1,000 तिच्या त्या शिलाई मशीनवर घसारा म्हणून खर्च होत असतो. कधी तिला ऑइलिंग करायला लागतं, कधी तिचा दोरा संपतो. ₹1,000 खर्च करायला लागतात. ₹5,000 हे तिचं ग्रॉस आहे आणि ₹4,000 तिला शिल्लक राहिलेले नेट आहेत. ग्रॉस आणि नेटमध्ये फरक येतो घसाऱ्याचा आहे. नेहमी ग्रॉस जास्त असते आणि नेट कमी असते. तर म्हणून दोन्ही विधानं बरोबर आहेत. नेहमी एन-एन-पी कमी असतो आणि एन-एन-पीमध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो. 31चं 3 उत्तर आहे. भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत कोणती विधाने बरोबर आहेत? भरड धान्यास श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आलेले. किसान क्रेडिट कार्ड 23,000 कोटी रुपये तरतूद आणि राष्ट्रीय पशुधन मिशन ज्याला लाईव्ह स्टॉक मिशन म्हटलेले त्याला 1,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली. आता याच्यामध्ये दुसरं ऑप्शन मला बरोबर वाटतंय. चौथं ऑप्शन सुद्धा बरोबर येण्याची शक्यता आहे. कारण नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशनला किती अलोकेट केलं असं कुठलाही संदर्भ मला पण नाही सापडलेला. श्री अन्न हे याच्यामध्ये घोषित करण्यात आलेलंच होतं. श्री अन्न यासाठीचं 2023-24 मध्ये आपण एक योजना जाहीर केली, की अशा प्रकारची एक योजना लॉन्च करण्यात येईल. दुसरं आहे किसान क्रेडिट कार्ड. तर किसान क्रेडिट कार्डसाठी आपण 23,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली. दिस टाईम ₹23,000 crores हॅज बीन अलोकेटेड फॉर धिस. कशासाठी? तर किसान क्रेडिट कार्डसाठी. तिसरी योजना आहे नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन.
तर केंद्राने राज्याला सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम अंतर्गत नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत 410 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे केंद्राने राज्याला. तर म्हणजे हा जर 410 कोटीचा आकडा उचलला तर मग 1000 कोटीचा चुकीचा आहे. पण 1000 कोटी अशी तरतूद केंद्र आणि राज्याची मिळून असेल तर तो पण आकडा काही सापडलेला नाही. मी बजेटचे सगळे डॉक्युमेंट शोधून काढले. ते कुठून आलेलं आहे मला त्याचा संदर्भ पण सापडला नाही. 32चं तूर्त दुसरं उत्तर आहे किंवा आयोगाचं उत्तर 4 पण येऊ शकतं. भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहेत? याच्यातले सगळे घटक बदलतात. जन्मदर, माता मृत्यू दर, स्थलांतर, अर्भक मृत्यू दर सगळे चेंज होणारे आहेत. पण आपल्याला जर लोकसंख्येचा अभ्यास करायचा असेल, विशेषतः लोकसंख्येपेक्षा डेमोग्राफिक स्टडी करायचा असेल, म्हणजे एखादी लोकसंख्या स्वेल होते, फुगते की आकुंचित होते हे ओळखायचं असेल, तर तिथे माता मृत्यू दर आणि अर्भक मृत्यू दर याचा रोल असण्यापेक्षा टोटल मृत्यू दराचाच रोल जास्त असतो. त्यामुळे 33चं 3 उत्तर आहे. कारण एखाद्या लोकसंख्येवर परिणाम करणारे जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हेच 3 प्रमुख घटक आहेत. एखादी टोटल पॉप्युलेशन असणारं म्हणजे टोटल पॉप्युलेशन हे बर्थने वाढणार आहे आणि डेथने कमी होणार आहे. इमिग्रंट्सने वाढणार आहे आणि एमिग्रंटने कमी होणार आहे. म्हणजे स्थलांतरून लोकं आले तर लोकसंख्या वाढेल आणि स्थलांतरित जिथून दुसरीकडे निघून गेले तर लोकसंख्या कमी होईल. म्हणजे हे प्लस-प्लस करणार आहेत आणि हे मायनस-मायनस करणार आहेत आणि हे सरळ आपले ग्रोथ, नॅचरल ग्रोथ रेट वाढवणारे 3 घटक आहेत. त्यामुळे तीनही जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हे 3 प्रमुख घटक आहेत लोकसंख्येच्या अभ्यासात कारणीभूत ठरणारे 3 इम्पोर्टंट फॅक्टर्स. 33चं 3 उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था किंवा सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम कोणता? तर याचा चौथा ऑप्शन निवडायचा आहे अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत. आता इथे फक्त एक गिमिक असं आहे, की खरं तर जपान, जर्मनी आणि भारत असं असा क्रम आहे. म्हणजे भारत 5वा फिक्स आहे. अमेरिका पहिला आणि चीन दुसरा आहे. फक्त जपान, जर्मनीच्या ऐवजी त्यांनी जर्मनी, जपान असं दिलेलं आहे. तर कृपा करून कोणीही याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ नका. हा प्रश्न असा तसा आहे. तसाच्या तसा राहू द्या. नाहीतर फुकट सगळ्यांचे मार्क जातील. तर क्रम सापडतोय ना आणि उरलेले 3 क्रम सापडतच नाहीये, तर हे वगळून टाका आणि सरळ अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत असा चौथा ऑप्शन आपल्याला निवडणं गरजेचं आहे. आणि भारत 5व्यावर आहे, तर कुठलंही कन्फ्यूज न करता तर आपल्याला ते पण आपल्याला सापडतं. प्रश्नामध्ये आणखी बरेच ऑब्जेक्शन पण आहेत. लार्जेस्ट इकॉनॉमीज आणि रिचेस्ट कंट्रीज. तर असं कुठलंच नाहीये. लार्जेस्ट पण नाही, रिचेस्ट पण नाही. ते उत्पन्नाच्या बाबतीत कसे आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. श्रीमंत श्रीमंत नाही मोजायची, उत्पन्न मोजायचं आहे. तर उत्पन्नाच्या दृष्टीने खरं तर हा क्रम आहे. ते पण बरोबर आहे. तर 34चं 4 उत्तर आहे. आणि याच्यातला शेवटचा प्रश्न. डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा कशाशी संबंधित आहे? तर इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म्स. विजय केळकर हे नाव आपल्याला 2 ठिकाणी लागतंय. इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म्स आणि फिस्कल रिफॉर्म्स. फिस्कल म्हणजे सरळ एफ-आर-बी-एम समिती, दोन्ही समित्यांचे ते अध्यक्ष होते. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही बाबतीमध्ये 2 समित्या आपण विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली 2002 मध्ये स्थापन केलेल्या आहेत. 2002 डॉक्टर विजय केळकर समिती, एक प्रत्यक्ष कर कार्यगट आणि 2 अप्रत्यक्ष कर कार्यगट. दोन्ही कार्यगटाचे अध्यक्ष विजय केळकरच होते. त्यामुळे अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा डॉक्टर विजय केळकर असं आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतं. ठीक आहे. तर ही आन्सर की माझ्यानुसार की पॉसिबल आन्सर की आहे. येणाऱ्या सर्व प्रकारच्या मुख्य परीक्षांसाठी विविध कोर्सेस ब्राईट माइंड्स अकॅडमीवर उपलब्ध आहेत. तर आजच हे ॲप डाउनलोड करा. कंबाईन मुख्य आणि राज्यसेवा मुख्यसाठीच्या अगदी जानेवारी 2025 पर्यंतच्या अपडेटेड फिगर्स आणि कन्सेप्ट सहित विविध कोर्सेस तुम्हाला या ॲपवर सध्या उपलब्ध आहेत. तर Google Play Storeवरून डाउनलोड करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक पण शेअर केलेली आहे. आणि नेहमीप्रमाणे माझी 3ही पुस्तकं ही तुम्हाला नक्कीच पुढच्या सर्व मुख्य परीक्षांना मदतीशीर ठरतील. थँक यू सो मच.